नेक्स्ट एक्झाम्पल बघा. कॅल्क्युलेट डेल्टा एच झिरो फॉर द रिएक्शन. त्यांनी ही रिएक्शन दिलेली आहे. तर मिथेन, ऑक्सिजन आणि हे फॉर्माल्डिहाइड आहे, HCHO हे असं मांडलेलं आहे, आणि वॉटर. तिने डेटा दिलेला आहे या ठिकाणी. फ्रॉम द फॉलोइंग डेटा, कार्बन, हायड्रोजन बॉन्ड एन्थाल्पी, असं प्रत्येकाचं बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी तिने त्या ठिकाणी दिलेली. जर बॉन्ड एन्थाल्पी दिलेली असेल तर त्याच्यासाठी डेल्टा एच झिरोचा फॉर्म्युला वेगळा आहे, तो आपण बघणार आहे पुढे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं काय करायचं, ही जी रिएक्शन त्यांनी दिलेली आहे त्याच्यातले सगळे बॉन्ड्स आपल्याला प्रॉपरली समजले पाहिजेत. याच्यासाठी ती रिएक्शन या पद्धतीनं पहिल्यांदा मांडून घ्या. हे CH4, ऑक्सिजन मध्ये या पद्धतीने डबल बॉन्ड असतो, गिव्ज राईज टू, हे HCHO आहे, म्हणजेच फॉर्माल्डिहाइड, त्याला तुम्ही असं लिहू शकताय, प्लस H2O आहे, म्हणजे हे असं येईल. याचा फायदा काय होईल की आपल्याला नेमके कोणते बॉन्ड ब्रेक होणार आणि एका प्रकारचे किती बॉन्ड्स आहेत हे पण आपल्या त्यामुळे लक्षात येईल. त्यामुळे पहिल्यांदा दिलेली रिएक्शन ही या फॉर्मॅटमध्ये मांडून घ्यायची, आणि मग इथं तुम्हाला डेल्टा एच झिरो याचा फॉर्म्युला तुम्हाला तिथे यूज करायचा आहे. त्यांनी बघा बरं काय विचारले प्रॉब्लेम मध्ये, कॅल्क्युलेट डेल्टा एच झिरो फॉर द रिएक्शन. इथला जो डेल्टा एच झिरोचा जो फॉर्म्युला आहे तो कशा पद्धतीने आहे बघा. सम ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज फॉर रिएक्टन्स. पहिल्यांदा रिएक्टन्स घ्यायचे त्याच्यात, मायनस सम ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज फॉर प्रोडक्ट्स. फॉर बॉन्ड्स इन प्रोडक्ट्स म्हटलं तरी पण चालते, काही सुद्धा अडचण नाहीये. मग आता याच्यामध्ये नेमके कोणकोणते बॉन्ड्स आहेत, पण याच्यामध्ये एक महत्वाचं लक्षात ठेवा की पहिल्यांदा रिएक्टंट घ्यायचे, त्याच्यातून प्रोडक्ट्सची व्हॅल्यू वजा करायची आहे. आता इथं जर तुम्ही काळजीपूर्वक जर बघितलं तर हे बघा, पहिला हा रिएक्टंट बघा, CH4, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन मधले CH बॉन्ड किती आहेत इथं, 4 आहेत. इथं काय करायचं, 4 टाइम्स डेल्टा एच झिरो फॉर CH बॉन्ड, हे पहिल्या रिएक्टंट साठी झालं, प्लस O डबल बॉन्ड O हा एकच आहे, मग डेल्टा एच झिरो फॉर O डबल बॉन्ड O, हे झाले रिएक्टंट्स, मायनस. आता प्रोडक्ट्स मध्ये या, प्रोडक्ट्स मध्ये बघा, CH हा एक बॉन्ड आहे, हा दुसरा बॉन्ड आहे, म्हणजे 2 टाइम्स डेल्टा एच झिरो फॉर CH हे घ्यावं लागेल, प्लस ह्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्ड पण आहे, त्यामुळे इथं तुम्हाला काय लिहावं लागेल, एकदा डेल्टा एच झिरो फॉर कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हे एक लिहावं लागेल. ह्याच्यातले सगळे बॉन्ड संपले. मग आता OH, इथं 2 आहेत बघा OH चे बॉन्ड, तर इथं तुम्हाला 2 टाइम्स घ्यावं लागेल, 2 टाइम्स डेल्टा एच झिरो फॉर OH. हे फक्त मांडायचं आणि त्यांनी ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या फक्त त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. 4 इंटू कार्बन हायड्रोजन बॉन्ड साठी व्हॅल्यू आहे 414, इथं मांडतोय, ही पहिली टर्म येणार, प्लस सेकंड टर्म ऑक्सिजन, ऑक्सिजन डबल बॉन्ड तो एकच आहे, त्यामुळे हे येणार 499. इथं तुमचा हा फर्स्ट पार्ट रिएक्टंट साठीचा कम्प्लीट होईल, मायनस सेकंड पार्ट 2 टाइम्स, ही कुणाची व्हॅल्यू आहे, कार्बन हायड्रोजन साठीच आहे, ते इथे येणार 414, ते असं घ्यावं लागेल इथं. त्यानंतर कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन त्याचा एकच आहे, ते किती घ्यायचं आहे, 745, प्लस 2 टाइम्स डेल्टा एच झिरो फॉर OH, ते किती आहे, 416.
T4 हे असं आहे. आता फक्त हे सोडवायचं आहे. किरकोळ किरकोळ गुणाकार वगैरे आहेत, काय फार मोठं असं विशेष काय याच्यामध्ये काम नाहीये. फक्त प्रोसिजर समजून घ्या कशा पद्धतीनं आहे ते. पहिल्यांदा हा प्रोडक्ट करतोय. 16 6 चालेल 4 1 4 आणि 1 5 24 16 ही एवढी व्हॅल्यू येईल. प्लस 499 हे आहे असंच ठेवतो इथं. मायनस इथं बघा 414 ची दुप्पट करायची आहे. बघा एवढीच येते का. प्लस 745 प्लस इथं किती होते बघा बरं. बेचोक 8 बेसक्क 12 2 हातचाला 1 बेचोक 8 आणि 1 9 928 हे असेल. आता या दोघांची बेरीज करा आणि या तिघांची बेरीज करा आणि वजाबाकी करा. 6 आणि 9 1505 हातचाला 1 9 आणि 1 10 आणि 5 1505 त्याले 1 16 आणि 5 21 एवढी मायनस इथं काय काय होते बघा. 8 13 21 1 चालेल 2 2 4 8 10 0 चालेल 1 1 10 17 25 हे असेल. आता 2501 मधून हे 2155 वजा करा. म्हणजे हे 5 आणि 6 11 6 आणि 4 10 चालेल 5 मधून 2 गेले उरले 3 इथं 0 आणि 2501 ही मोठी व्हॅल्यू आहे आणि ती मायनस आहे. त्यामुळे ह्याचं आन्सर येईल -346 युनिट त्यांनी दिलेलं आहे. तेच बघायचं किलो जूल पर मोल असं त्यांनी त्या ठिकाणी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. मग इथं तुम्ही 346 किलो जूल हीट ऑफ रिॲक्शन नुसतं असं जरी लिहिलं तरी चालतंय. हे त्याचं आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता सांगितलंय कॅल्क्युलेट CCl बॉन्ड एन्थाल्पी. म्हणजे कार्बन क्लोरीन मधला जो बॉन्ड आहे त्याची सेपरेट एन्थाल्पी त्यांनी विचारलेली आहे. फ्रॉम द फॉलोइंग डेटा रिॲक्शन त्यांनी दिलेली आहे आणि शिवाय या रिॲक्शन साठी त्यांनी डेल्टा H0 पण सांगितलेला आहे. हे किलो जूल मध्ये आहे, हे पण किलो जूल मध्ये आहे, त्यामुळे काय अडचण येणार नाही. आता पहिल्यांदा ते बॉन्ड्स कुठले कुठले आहेत ते कळण्यासाठी ह्या रिॲक्शन्स व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये मांडून घ्या. बघा हे असेल CH3Cl आहे, त्यामुळे हे असं मांडलं. Cl2 साठी हे असं लिहावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता CH2Cl2 आहे म्हणजे 2 क्लोरीन जोडलेत बघा त्याला असे. आणि हा हायड्रोजन इथं जोडलेला आहे. त्याच्यानंतर HCl आहे, तो असा आहे. मग याच्यातलं CCl बॉन्ड जो आहे याची बॉन्ड एन्थाल्पी त्यांनी विचारली. ही तात्पुरते आपण काय कन्सिडर करूया, एक्स कन्सिडर करूया म्हणजे लिहायला थोडस सोपं जाईल आपल्याला. आणि डेल्टा H0 पण त्यांनी दिलेला आहे. मग इथं फॉर्म्युला कसा येणार, डेल्टा H0 इक्वल टू सम ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज फॉर रिएक्टंट्स मायनस सम ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज फॉर प्रोडक्ट्स हे असं सांगितलेलं आहे. आता व्हॅल्यूज तेवढ्या फक्त व्यवस्थित बघा, कुठले कुठले बॉन्ड्स घ्यावे लागतात ते पण जरा काळजीपूर्वक निवडा, म्हणजे मग काय अडचण येत नाही शक्यतो करून. डेल्टा H0 त्यांनी दिलेला आहे -104, ते मी इकडे वापरणार आहे. इथं लिहून ठेवतो इथं बाजूला. ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. आता बॉन्ड एन्थाल्पीज कुठल्या कुठल्या येणार आहेत बघा. CH चे 3 बॉन्ड आहेत.
म्हणजे इथे येणार डेल्टा H0 फॉर CH बॉन्ड. किती आहेत ते? 3 आहेत, त्यामुळं 3 घेतलं इथं प्रोडक्ट मध्ये. त्यानंतर एक क्लोरीन क्लोरीन सॉरी एक कार्बन क्लोरीन बॉन्ड पण आहे. मग डेल्टा H0 फॉर कार्बन क्लोरीन बॉन्ड एक येणार, प्लस ह्याच्यातले 4 संपले. आता क्लोरीन क्लोरीनचा एक बॉन्ड आहे, डेल्टा H0 फॉर क्लोरीन क्लोरीन. हे तुमचं रिएक्टंट साठी तयार झालं. मायनस आता प्रोडक्ट मध्ये कोण कोण आहेत बघा. कार्बन हायड्रोजनचे 2 बॉन्ड आहेत, 2 टाइम्स डेल्टा H0 फॉर कार्बन हायड्रोजन बॉन्ड प्लस 2 टाइम्स डेल्टा H0 फॉर कार्बन क्लोरीन बॉन्ड्स. ह्याच्यातले कार्बन क्लोरीनचे पण 2 झाले. आणि एक HCl आहे, डेल्टा H0 फॉर HCl. हे असं पूर्ण या ठिकाणी तयार होईल. तर मला काय करायचंय आता, याच्यामध्ये मला व्हॅल्यूज वापरायचे आहे. एक मिनिट. त्या व्हॅल्यूजचं जे टेबल आहे, तो प्रॉब्लेमच थोडक्यात तो मी इकडं खाली घेतोय, म्हणजे मला व्हॅल्यूज वापरायला मला जरा बरं पडेल त्याच्यामध्ये. तर प्रत्येक वेळेला व्हॅल्यू बघत बसावं लागेल. व्हॅल्यूज वापरून घेऊ आणि मग ह्याला बाजूला करूया. देअरफॉर डेल्टा H0, आता डेल्टा H0 पण वापरून घेऊया याच्यात. एक मिनिट. डेल्टा H0 किती आहे? -104. ते इथे घेतलं. दिस इज इक्वल टू, इंटू ब्रॅकेट, पहिलं कोण आहे? कार्बन हायड्रोजन. कार्बन हायड्रोजनचं त्यांनी दिलेलं आहे 414. 3 × 414 प्लस कार्बन क्लोरीन, तो विचारलाय त्यांनी. मग कार्बन क्लोरीन ह्याची त्यांनी व्हॅल्यू विचारली आहे, ती आपण एक्स कन्सिडर करूया म्हणून सांगितलं. मग मी इथं एक्स लिहितो. एक्स प्लस क्लोरीन क्लोरीन ती आहे 243. एकच बॉन्ड आहे तो. हे असेल, इथलं काम संपेल. रिएक्टंट साठी आता प्रोडक्ट साठी CH साठी 414 आहे, त्याचे 2 आहेत. प्लस कार्बन आणि क्लोरीन परत ते आलेलं आहे, मग त्याच्यासाठी आपण एक्स लिहिले, इथं फक्त ट्वाईस आहे, त्यामुळे हे येणार 2x. त्यानंतर HCl साठी ती व्हॅल्यू दिलेली आहे 431. त्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये सगळ्या वापरलेल्या आहेत. आता फक्त आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. करूया त्याला सॉल्व्ह. आता बघूया काय काय होते त्याचं. देअरफॉर -104 दिस इज इक्वल टू, इथं प्रोडक्ट करून घ्या. 3 × 12, 2 हातचे आले, 1 3 1 3 आणि 1 4, परत 3 × 12 येणार 1242 प्लस एक्स प्लस 243. हा फर्स्ट पार्ट. मायनस इथं काय काय होणार बघा, 414 ची दुप्पट म्हणजेच येणार 828. त्यानंतर हे आहे 2x, इथं आहे 431. हे आहे असंच राहील तिथं. आता यांचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन जिथं जिथं बेरजा होत आहेत तिथं करून घ्या. या दोघांची बेरीज करावी लागेल. 2 आणि 3 5, 4 आणि 4 8, 12 आणि 2 14 प्लस एक्स मायनस इथं काय काय होणार बघा, 828 आणि 431 यांची बेरीज करावी लागेल. 8 आणि 1 9, 2 आणि 3 5, 8 आणि 4 12 प्लस 2x हे असेल. आता हे पूर्ण सोडवून घ्या याला सगळंच. -104 दिस इज इक्वल टू 1485 वजा 1259. इकडे बाजूला मांडूया सरळ. हे काय होणार बघा, 9 आणि 6 15 झाले, 1
8 मधून 6 गेले 2, 4 मधून 2, 2 हे 0. 1485 मोठी व्हॅल्यू आहे, त्यामुळे हे आन्सर प्लस मध्ये मांडावं लागेल. 226 आणि एक्स मायनस 2x म्हणजे हे येणार मायनस एक्स. ते मायनस एक्स इकडे घ्या, ते इकडे आल्यानंतर प्लस होईल 226 आणि हे इकडे पाठवा उजवीकडे, ते होईल 104. यांची बेरीज किती होते बघा, 6 आणि 4 10, 0 झाले 1 2 आणि 1 3, 2 आणि 1 3 या पद्धतीने होईल त्याचं. त्यामुळे हे येईल त्याचं किलो जूल पर मोल. आपण एक्स कुणासाठी कन्सिडर केलेलं होतं जरा बघा बरं. कार्बन क्लोरीनची जी बॉन्ड एन्थाल्पी आहे ती आपण एक्स कन्सिडर केलेली होती. आहे बघा, आता ती व्हॅल्यू आपल्याला आता इथं मिळालेली आहे. शेवटी त्या पद्धतीने मांडून टाका. देअरफॉर बॉन्ड एन्थाल्पी ऑफ कार्बन क्लोरीन बॉन्ड इज इक्वल टू 330 किलोजूल पर मोल. It is the answer it. Next question बघा. For a certain reaction डेल्टा H0 त्यांनी दिलेला आहे 219 किलो जूल. डेल्टा S0 सांगितलेला आहे -21 जूल पर केल्विन. व्हॅल्यूज जरा व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, कारण हे दिलंय किलो जूल मध्ये, हे दिलंय जूल मध्ये. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या तरी एका फॉर्मॅटमध्ये ह्याला आणावं लागेल. मग ह्याला काय करूया आपण, 219 किलो जूलचं जूल करून घेऊया, म्हणजे त्याला 1000 न मल्टिप्लाय केलं. त्यानंतर त्याने असं विचारलंय, डिटरमाइन व्हेदर द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस ऑर नॉन स्पॉन्टेनियस. याच्यासाठी तुम्हाला डेल्टा G0 काढावा लागेल आणि मग त्याच्यावरून ठरवावं लागेल की ते स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे. शिवाय इथं सगळीकडे झिरो दिलंय त्यांनी. डेल्टा H0 सांगितले, डेल्टा S0 सांगितले, डेल्टा G0 विचारले. याचा अर्थ या स्टँडर्ड कंडिशन्स आहेत. स्टँडर्ड कंडिशन साठी टेम्परेचर घेतात 298 केल्विन म्हणजेच 25 डिग्री सेंटीग्रेड. दोन्ही व्हॅल्यूज माहीत असू देत. ही व्हॅल्यू त्याचं कन्व्हर्शन केल्विन मध्ये एवढे येते. मग याचा जो फॉर्म्युला आहे, डेल्टा G0 इक्वल टू डेल्टा H0 मायनस टी इंटू डेल्टा S0 असा त्याचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आपण आणि काय येते आन्सर त्याचं बघू. आन्सर आल्यानंतर मग ठरवू स्पॉन्टेनियस आहे किंवा नाही ते. मग डेल्टा H0 ती व्हॅल्यू एवढी आहे 219,000 मायनस टेम्परेचर आहे 298 आणि डेल्टा S0 आहे -21. तर हे एवढं सोडवावं लागेल आपल्याला. मायनस इथं बघा आता 21 अठ्ठे हे 168 येणार. हे मायनस आणि हे मायनस इथं प्लस करून घेतो, म्हणजे वजा चिन्हाचा तरी प्रश्न संपला. 21 गुणिले 8 168 येणार. 8 आजचे 16, 21 90 ते येते 189 आणि त्याच्यामध्ये 16 ऍड करा. 6 आणि 9 1505. हातचा आले 8 आणि 2 10, 0 हातचा 1 म्हणजे हे होणार 205. मग 205 पैकी इथं तुम्हाला ठेवावे लागतील 5 आणि हातचे येणार परत 20 येणार. मग 21 दुने 42, 42 आणि 20 62 हे असेल 6258 आणि हे याच्यामध्ये ऍड करावं लागेल आपल्याला. मग याचं टोटल आन्सर बघा किती होते. 8 येणार इथे, 5 अधिक 0 ते 5 होणार, 2 अधिक 0 ते 2 होणार. मग हे जे 6 आहे ते 9 मध्ये ऍड करावं लागेल. 6 आणि 9 15, 1505 हाताला 1, 21 आणि 1 होणार 22. हे येणार जूल मध्ये.
आता हे एवढं मोठं जूल मधलं आन्सर किलो जूल मध्ये पण करून ठेवूया. कुणाला किलो जूल मधलं पाहिजे तर किलो जूल मधलं ठेवू दे. जूलचं किलो जूल करायचं असेल तर त्याला 1000 डिव्हाइड करावं लागेल. आता त्यांनी काय विचारलंय ते एकदा बघून घ्या. त्यांनी असं विचारलंय की ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस आहे. बघा, आता याच्यामध्ये आपल्याकडं दोन कंडिशन्स असतात. एक आहे डेल्टा यस वरून एक असते. मग इथं कंडिशन बघा काय आहे. डेल्टा यस झिरोची व्हॅल्यू -21 आहे. याचा अर्थ हे लेस दॅन झिरो आहे. बघा लक्षात येते का? आणि त्याचाच वापर करून आपण डेल्टा जी झिरो हे फाइंड आउट केलेलं आहे. ते आलेलं आहे पॉझिटिव्ह म्हणजे प्लस ग्रेटर दॅन झिरो. मग ह्या कंडिशन्स ज्या आहेत त्या नॉन स्पॉन्टेनियस साठी आहेत. त्या कंडिशन्स बघून ठेवा सगळ्या कशा आहेत त्या. ह्या कंडिशन्स नॉन स्पॉन्टेनियस साठी आहेत. पाहिजे असलं तर इथं सगळ्या कंडिशन परत एकदा रिपीट करतोय मी इथं. डेल्टा यस साठी डेल्टा यस शुड बी ग्रेटर दॅन झिरो स्पॉन्टेनियस साठी सांगतोय. आणि डेल्टा जी मस्ट बी लेस दॅन झिरो फॉर स्पॉन्टेनियस रिएक्शन. आणि बरोबर याच्या अपोजिट डेल्टा यस लेस दॅन झिरो डेल्टा जी ग्रेटर दॅन झिरो. दिस इज फॉर नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन. मग आत्ताची जे कंडिशन आहे ती कशाची आहे? नॉन स्पॉन्टेनियस साठी आहे. त्यामुळे तुम्ही तिथं सांगू शकताय द गिव्हन रिएक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आता त्यांनी काय दिलंय जरा त्याच्यामध्ये बघा, वाचा व्यवस्थित. ते आता असं म्हणतायत की डेल्टा एस त्यांनी फाइंड आउट केलेलं आहे. डेल्टा एस फॉर फॉर्मेशन ऑफ 2 moles ऑफ वॉटर फ्रॉम H2 अँड O2. हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून त्यांनी वॉटर तयार केलेलं आहे. त्याच्यासाठी डेल्टा एस ची व्हॅल्यू जी सांगितलेली आहे ती -327 जूल पर केल्व्हिन अशी व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. मग ते एक्सप्लेन करा म्हटले आणि ते एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी काय केलंय, डेल्टा एच पण दिलेला आहे आपल्याला. मग डेल्टा एच सांगितलेलं आहे -572 किलो जूल. मग परत मागाच्या पद्धतीनंच झाले. इथं जूल मध्ये आहे, इथं किलो जूल मध्ये आहे. याला काय करा, किलो जूलचं जूल मध्ये कन्व्हर्शन करून घ्या. त्यामुळे ही व्हॅल्यू आता खूप मोठी व्हॅल्यू होणार आहे आणि निगेटिव्ह मध्ये मोठी व्हॅल्यू येते. मग डेल्टा जी चा फॉर्म्युला कसा आहे? डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. मग आता इथं जर तुम्ही ऍज पर निगेटिव्ह साईन जर तुम्ही गेलात तर डेल्टा एच इज अ व्हेरी 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 स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू डेल्टा एस. त्यामुळे ही व्हॅल्यू ही निगेटिव्ह मध्ये खूप जास्त व्हॅल्यू आहे. आणि निगेटिव्ह साईनचा जर विचार केला नाही तर ही खूप छोटी व्हॅल्यू आहे असं म्हणावं लागेल मग तुम्हाला. त्यामुळं निगेटिव्ह मध्ये जास्त असल्यामुळं इथं काय म्हटलेलं आहे, डेल्टा एच इज अ व्हेरी 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 स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू डेल्टा एस. मग समजा जर ही व्हॅल्यू मी इथं वापरली -5720 मायनस इथं टेम्परेचर तुम्ही काही पण ठेवा. हे जर सोडवलं तुम्ही तर ही व्हॅल्यू खूप जास्त असणार आहे. ही पहिली व्हॅल्यू याच्यापेक्षा इथं जरी प्लस झालं तरी सुद्धा ही व्हॅल्यू खूप जास्त असल्यामुळं इथं डेल्टा जी काय येणार आहे, डेल्टा जी विल बी लेस दॅन झिरो. दॅट इज अ निगेटिव्ह. डेल्टा जी निगेटिव्हच येणार इथं.
तुम्ही इथे किती घ्याल? 100 घ्याल, 200 घ्याल, 300 घ्याल, 400 घ्याल, 500 घ्याल, 1000 जरी तुम्ही घेतलं तरी 327 वरती 3 शून्य येतील, त्यावेळेला ही व्हॅल्यू जास्त असणार. त्यामुळं डेल्टा जी कोणत्याही परिस्थितीमध्ये निगेटिव्हच येणार, त्यामुळं ही रिॲक्शन स्पॉन्टेनियसच असणार आहे. तुम्ही इथं पाहिजे असलं तर ह्याचा आन्सर तुम्ही असं लिहू शकता. फॉर एनी प्रॅक्टिकल व्हॅल्यू of a temperature for this reaction, delta G is less than 0. Therefore, the reaction will be spontaneous. हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. Determine whether the following reaction is spontaneous under standard conditions. Standard conditions म्हणजे टेम्परेचर घ्यायचं 298 केल्विन. त्याने रिॲक्शन दिलेली आहे. डेल्टा एच झिरो दिलेला आहे, डेल्टा एस झिरो पण दिलेला आहे. डेल्टा एच झिरो किलो जूल मध्ये दिलंय, हे जूल मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर त्याने असा विचारलाय प्रश्न की डज इट हॅव ए क्रॉस ओव्हर टेम्परेचर. क्रॉस ओव्हर टेम्परेचर म्हणजे काय? की असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला रिॲक्शन स्पॉन्टेनियस ची नॉन स्पॉन्टेनियस होईल किंवा व्हाईस वर्सा, त्याला क्रॉस ओव्हर टेम्परेचर म्हणायचे. ते आपण शेवटी बघू त्याच्याबद्दल काय असेल ते. पहिल्यांदा ह्याने जे स्पॉन्टेनियसचं विचारलेलं आहे ते पहिल्यांदा घेऊया. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे? अंडर स्टँडर्ड कंडिशन्स सांगितलंय, त्यामुळे मी टेम्परेचर घेतोय 298 केल्विन. त्यानंतर डेल्टा एच झिरो दिलेलं आहे, ते सांगितलंय +196 किलो जूल. याचं जूल मध्ये कन्व्हर्शन करून घेतोय 196 आणि 000 जूल. त्यानंतर दिलेलं आहे डेल्टा एस झिरो, हे दिलेलं आहे -126 जूल पर केल्विन. रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे आपल्याला, त्यामुळे इथं मला डेल्टा जी झिरो काढला पाहिजे. मग डेल्टा जी झिरो इज इक्वल टू डेल्टा एच झिरो मायनस टी इंटू डेल्टा एस झिरो हे येणार. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आपण. डेल्टा एच झिरो हे आहे 196,000 मायनस टेम्परेचर किती आहे 298 केल्विन, आणि डेल्टा एस झिरो आहे -126. तर हे एवढं सोडवावं लागेल आपल्याला. हे मायनस मायनस हे प्लस होणार, या दोघांचा प्रोडक्ट तेवढा लॉग न सोडवावा लागेल. 298 म्हणजे 29/8 मध्ये बघा, 29 इथं आहे. थांबा जरा थोडस खाली येतो इथं, म्हणजे आपल्याला ते वरती किती येते ते पण बघितलं पाहिजे. थोडं याच्यात थोडासा वेळ जाईल. तर 29 आहे, 29/8 मध्ये इथं आहे 4742 येणार आहे. 4742 2 पॉइंट येणार, 2.4742. आणि 126 12/6 मध्ये त्याचं 2 पॉइंट. थोडा वेळ जाईल याच्यामध्ये, पण ज्यांना लॉग टेबल जमत नाही त्यांचाही प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह करायचा आपण प्रयत्न करतोय. 12/6 मध्ये ते येते 1004. 1004 हे असेल.
आता यांची बेरीज करायची आहे कारण यांचा प्रोडक्ट आहे इथं. हे येणार 6, 4, 7, 4 आणि 1 5, 2 + 2 4. आता मला याचा अँटीलॉग बघायचा आणि परत इकडे यायचं आहे. मग 0.57चा 4 मध्ये 6चा मेन डिफरन्स. 0.57 परत एकदा बघा काय आहे ते. 0.57चा 4 मध्ये 6चा मेन डिफरन्स. 57चा 4 मध्ये 6चा मेन डिफरन्स म्हणजे किती होणार? 75, 89 आणि 5 म्हणजे 75, 94. 7594. 7594 म्हणजे हे असं येणार 7.594 इंटू 10⁻⁴ येणार. म्हणजे डेसिमल पॉईंट 4 घरं उजवीकडे सरकवायचं आहे. म्हणजे 7594 आणि 0 हे एवढे येईल. आता या दोघांची बेरीज करायची आहे. 0 + 0, 4 + 0, 9 + 0. आता इथून पुढे जरा व्यवस्थित बघा. 5 आणि 6 11 येणार. 1 हाताला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 7 हाताला 1, 1 आणि 1 हे 2 हे एवढे येणार. हे येणार आहे सगळं जूल मध्ये. याचं जर तुम्ही किलो जूल मध्ये जर कन्व्हर्ट केलं तर हे असं येते. ही व्हॅल्यू येते. मग इथं पॉझिटिव्ह आहे ही, याचा अर्थ ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे. मग ज्या अर्थी डेल्टा जी 0 इज ग्रेटर दॅन 0, this reaction will be non-spontaneous. ही रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस असेल. हे त्याचं फर्स्ट आन्सर झालं. आता त्यांनी अजून एक क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारलाय बघा. याला तो प्रॉब्लेम येत आहे, त्याला घेऊया इकडं आपण. आपलं काय काय करता येते बघा याच्यामध्ये. आता शेवटी घेऊया इथं आणि त्यांनी अजून काय विचारले ते त्या प्रश्नाचं उत्तर आता आपण याच्यामध्ये शोधूया. इथं काय त्याने विचारलंय, डज इट हॅव ए क्रॉस ओव्हर टेम्परेचर. मग ह्याला क्रॉस ओव्हर टेम्परेचर आहे का असं त्यांनी विचारलंय. मी एक काम करतो, परत एकदा मागाचा फॉर्म्युला लिहितोय. डेल्टा जी 0 इक्वल टू डेल्टा एच 0 मायनस टी इंटू डेल्टा एस 0. आता याच्यामध्ये बघा, डेल्टा एच 0 प्लस आहे, पॉझिटिव्ह आहे ही व्हॅल्यू. त्यानंतर डेल्टा एस 0 निगेटिव्ह आहे, ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. मग हे मायनस, याचं मायनस आणि हे मायनस हे मिळून टोटल डेल्टा जी 0 नेहमी काय येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. दिस डेल्टा जी 0 विल बी ऑलवेज पॉझिटिव्ह. मग तुम्ही टेम्परेचर काहीही ठेवा, याचं डेल्टा जी 0 ची व्हॅल्यू ही नेहमी पॉझिटिव्ह येणार. याचा अर्थ ग्रेटर दॅन 0 येणार. याचा अर्थ ही रिॲक्शन ऑलवेज नॉन स्पॉन्टेनियसच असणार आहे. ही रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियसची स्पॉन्टेनियस मध्ये कधीच जाणार नाही. याचा अर्थ या रिॲक्शनला हे क्रॉस ओव्हर टेम्परेचर असणार नाही. तिथं शेवटी लिहून टाकायचं, this reaction does not have any क्रॉस ओव्हर टेम्परेचर. हे त्याचं आन्सर येते. बघा नेक्स्ट क्वेश्चन. डिटरमाइन whether the reactions with the following delta H and delta S values are spontaneous or non-spontaneous. हे ठरवायचं आहे आपण, स्पॉन्टेनियस आहेत का नॉन स्पॉन्टेनियस आहेत. स्टेट वेदर दे आर एक्झोथर्मिक और एंडोथर्मिक. एक्झोथर्मिक एंडोथर्मिकला तर काहीच विशेष नाहीये. डेल्टा एच इथं निगेटिव्ह आहे, याचा अर्थ ही एक्झोथर्मिक आहे.
म्हणजे ही पहिली आहे ती एक्झोथर्मिक. डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ ही रिएक्शन एंडोथर्मिक आहे. ही पहिली रिएक्शन एक्झोथर्मिक आहे. म्हणजे ह्याचं उत्तर तर हिथंच क्लिअर झालेलं आहे. आता त्या रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहेत का नॉन स्पॉन्टेनियस आहेत याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ते सॉल्व्ह करावं लागेल आणि डेल्टा जी झिरो फाइंड आउट करावं लागेल. पहिल्या रिॲक्शन मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. डेल्टा एच दिलेला आहे त्यांनी -110 किलो जूल. त्यानंतर दिलेलं आहे डेल्टा एस, ते दिलेलं आहे +40 जूल पर केल्विन असं पण लिहिलं तरी चालते. किलो जूलचं जूल मध्ये करतोय म्हणजे याला 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल, हे एवढं येणार. आणि टेम्परेचर त्यांनी दिलेलं आहे 400 केल्विन. सोडूया फॉर्म्युला आपण मगाशी जो वापरला तोच वापरायचा आहे. डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. डेल्टा एच आहे -110 आणि त्याच्यावरती अजून 3 शून्य आहेत, मायनस टेम्परेचर आहे 400 केल्विन, डेल्टा एस आहे 40. एवढं सोडवायचं आहे फक्त. त्यानंतर ह्याचं किती होते बघा बरं. 4 × 4 = 16 होणार हे. आणि त्याच्यावरती ही 3 शून्य तुम्हाला द्यावे लागते. मग हे जरा व्यवस्थित सोडवा बाजूला कुठेतरी. आता ह्या दोघांची पण बेरीज करावी लागेल तुम्हाला, वजाबाकी नाही, कारण हे पण मायनस आहे, हे पण मायनस आहे. चिन्ह घेतलेत का बघा बरोबर, चुकायला नको चिन्हांमध्ये. ठीक आहे, मग काय यांची बेरीज करता येईल आपल्याला. ही 3 शून्य हित आहेत, ही 3 शून्य हित आहेत, म्हणजे हे पहिल्यांदा हे 3 झिरोज लिहिले. त्याच्यानंतर हे 6 हित येईल, 6 + 0 ते 6 येणार. आणि 1 आणि 11 हे होणार 12. आणि ह्याचा आन्सर येणार मायनस. त्यामुळे हे किती होते, -126 किलो जूल. ही डेल्टा जी ची व्हॅल्यू आहे. इट इज लेस दॅन 0. त्यामुळे रिएक्शन काय येणार, देअर फोर असा प्रश्न विचारलाय. धिस रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. आणि ज्या अर्थी डेल्टा एच निगेटिव्ह आहे त्याच्यावरून तुम्ही असं लिहू शकता, धिस रिएक्शन इज एक्सोथर्मिक. हे पहिल्याच आन्सर येईल. आता याचं सेकंड पार्ट बघा. सेकंड पार्ट मध्ये काय केले त्यांनी, डेल्टा एच दिलेलं आहे +50 किलो जूल सांगितलंय. म्हणजेच हे किती होणार, +50,000 जूल येणार. त्यानंतर डेल्टा एस दिलेलं आहे, ते आहे -130 जूल पर केल्विन आहे. आणि टेम्परेचर सांगितलेलं आहे 250 केल्विन, 250 केल्विन. मग इथं परत एकदा डेल्टा जी फाइंड आउट करावं लागेल. डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस हे असं येणार. मग डेल्टा जी इक्वल टू व्हॅल्यूज वापरूया त्याच्यामध्ये. डेल्टा एच आहे 50,000, 50,000 आहे हे, मायनस टेम्परेचर आहे 250 आणि डेल्टा एस आहे -130. हे 50,000 तसंच ठेवतोय, मायनस मायनस इथं प्लस येणार. 25 त्रिक 75, 5 हातचे आले 7, 25 एके 25 आणि 7 येणार 32. हे 325 या दोघांचा गुणाकार आणि हितलं आणि हितलं एक शून्य असं मिळून हे एवढं होईल, 32,500. तर या दोघांची बेरीज, ही 2 शून्य ही 2 शून्य पहिल्यांदा तशीच मांडून टाका. तिथनं पुढं बेरीज होईल 25 आणि हे 2 शून्य, म्हणजे हे पण 25 तसंच राहील. आणि 5 आणि 3 8 हे असं येणार एवढं. ही डेल्टा जी ची व्हॅल्यू आहे, हे येणार जूल मध्ये येणार, कारण आपण सगळं कॅल्क्युलेशन जूल मध्ये केलेलं आहे. मग ह्याचं किलो जूल मध्ये पाहिजे असेल तर कन्व्हर्शन करू शकताय तुम्ही. 82.5 किलो जूल येणार.
आणि ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे, कारण आन्सर त्याचं पॉझिटिव्ह आहे. आणि ज्या अर्थी डेल्टा जी ग्रेटर दॅन 0 आहे, धिस रिॲक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. हे असेल, हे त्याचं आन्सर आहे.